मित्रांनो, कॉपर वॉटरवर साऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठा रिसर्च झाला आहे. 2006 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टनचे प्रोफेसर बिल केविल मल्टिपल इन्फेक्शन्सवरती स्टडी करत होते. एका एक्सपेरिमेंट दरम्यान जेव्हा स्टेफिलोकोकस ऑरियस हा बॅक्टेरिया कॉपर व्हेसलमध्ये ठेवला तेव्हा त्याचे प्रमाण खूप वेगाने कमी झाले, तर स्टेनलेस स्टीलमध्ये ठेवले असताना त्याचं प्रमाण नॉर्मल राहिलं. त्यानंतर बिल केविल यांनी UK व USA मध्ये काही एक्सपेरिमेंट केले. 10 वर्षाच्या अभ्यासानंतर त्यांनी प्रूव्ह केलं स्टेफिलोकोकस ऑरियस सारखे बॅक्टेरिया जेव्हा कॉपरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते मरायला लागतात. 2009ला UK बर्मिंगहम येथे ट्रायलमध्ये त्यांनी हॉस्पिटलचे हँडल्स व लाईट बटन्स कॉपरचे बसवले. ॲज अ रिझल्ट व्हायबल ऑर्गॅनिझम्सचे प्रमाण 90% कमी झाले हॉस्पिटलमध्ये. एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी हेही शोधलं की SARS-CoV-2 व्हायरस कॉपर कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे कमी झाला. आज USA, स्पेन, ब्राझील, जपानमध्ये सुद्धा कॉपरचा वापर सुरू केला आहे. ECRI इन्स्टिट्यूटने पण जगातील सर्वोत्तम 5000 हेल्थकेअर ऑर्गनायझेशनला कॉपर वापरण्याचा सल्ला दिला आहे. पोलंड या देशाने इलेक्ट्रिक बसचे हँडग्रिल्स हे कॉपरचे बनवले आहे. ब्राझीलच्या कोन्गोहन्स एअरपोर्टवर हँडग्रिल्स व काउंटर हे सुद्धा कॉपरपासून बनवले गेले आहे. इतर देशांतसुद्धा अँटीमायक्रोबियल कॉपरचा वापर वाढला आहे. एन्शियंट काळात व आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपरचा वापर केला जात होता. त्यामुळे मित्रांनो, दररोज कमीत कमी अर्धा लिटर तरी कॉपरचं पाणी पीत जा. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवत जा कमीत कमी 6 किंवा 7 तास आणि ते पाणी ग्रहण करत जा.